नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी आवळ्याचा एक छान चमचमीत चटपटीत असा पदार्थ बनवणार आहे, जो की सर्वांना आवडेल असा आहे आणि शिवाय खूप पौष्टिक आहे, हेल्दी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर इथे मी हे अर्धा किलो एवढे आवळे घेतले आहेत आणि ते आपण पाण्यात टाकून ठेवले होते थोडा वेळ, म्हणजे यावरची जी घाण वगैरे असेल ती निघून जाते पाण्यामध्ये। आणि आवळे घेता वेळेस तुम्ही इथे पाहू शकता, मी छान असे मोठे मोठे आणि कुठेही काळे वगैरे झालेले आवळे घेतलेले नाहीये, तर ताजे बघून आवळे घ्यायचे आहेत। आता हे पाण्यातून काढून आपण या एका कॉटनच्या कापडावर टाकू। मी आधी 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर पाण्यामध्ये टाकून ठेवले होते, त्यामुळे हे पाणी आपण काढून टाकणार आहोत। आता हे आपण थोडेसे पुसून घेणार आहोत, म्हणजे हा पदार्थ जो आहे तो जास्त दिवस टिकण्यास मदत होईल। असे हे पुसून घ्यायचे कॉटनच्या कोरड्या कापडाने। आणि इथे मी अशी एक चाळणी घेतली आहे बघा, जी पुरणाची वगैरे चाळणी असते ना आपल्या घरामध्ये, ती चाळणी घेतली आहे मी। तुम्ही कुठलीही दुसरी चाळणी घेऊ शकता। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे, पाणी उकळत आलेलं आहे। आपण हे या चाळणीमध्ये हे आवळे असे ठेवून घेणार आहोत। संपूर्ण आवळे या चाळणीमध्ये ठेवून घेते। आता ही चाळणी या पाण्यावरती म्हणजे या कढईवरती ठेवायची, झाकण ठेवून हे आवळे छान शिजेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। वाफवले ते कसे कळायचं तर बघा, याच्या ज्या फोडी आहेत ना त्या आपोआप अशा सुट्या होतात, मोकळ्या होतात, तेव्हा आपण हे आवळे शिजले किंवा वाफवले असं समजायचं। यावरती झाकण ठेवते आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे आवळे वाफवून घेते। आता इथे 15 मिनिटं झाली आहे, आपण हे आवळे चेक करूया। तर छान शिजले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता, याच्या फोडी अशा मोकळ्या होत आहेत। गॅस बंद करायचा इथे आणि हे आवळे आपण थोडेसे थंड करून घेणार आहोत। तर 15 ते 20 मिनिटं लागू शकतात आवळे वाफवण्यासाठी। इथे 15 मिनिटातच आपले आवळे शिजून तयार झाले आहेत। हे थंड करून घेऊ। तर आता हे एक 5 ते 10 मिनिटं आपण थंड करून घेतलेले आहेत। आपण आता ह्यामधलं बी काढून घेणार आहोत आणि फक्त ह्याच्या ज्या फोडी आहेत ना त्याच घ्यायच्या आहेत आपल्याला। तर अशा ह्या फक्त गर घ्यायचा फोडी, म्हणजे ह्या ज्या बी आहे आवळ्यामधली ती काढून घ्यायची आहे। तर मी हे संपूर्ण काढून घेते। तर आपण हे असं बी काढून घेतलं आहे आणि त्याच्या जो आवळ्याचा गर आहे तो सुद्धा काढून घेतला आहे। आता ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या आपण एका स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याची पेस्ट बनवून घेणार आहोत, पाणी न टाकता। तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं अगदी 1-2 चम्मच पाणी टाकून हे वाटून घ्या। आता हे पेस्ट बनवून घेते याची। तर इथे पहा, आपण अशी ही स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे। मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये। आता आपण हा जो गर आहे आवळ्याचा तो या कढईमध्ये टाकून घेऊ। स्वच्छ कोरड्या कढईमध्ये आपण हे जो गर आहे तो टाकून घ्यायचा। तुम्ही हा गर मोजून देखील घेऊ शकता, पण याचं प्रमाण मी सांगते। अर्धा किलो आवळ्यासाठी आपल्याला पाव किलो गूळ घ्यायचा आहे। आपण हा बिना साखरचा पदार्थ बनवत आहोत, म्हणजे गुळापासून अजून पौष्टिक असा हा पदार्थ तयार होईल। आता थोडासा आपण हा मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत। तर गूळ बारीक असा करून घेतला आहे, तुम्ही किसून देखील टाकू शकता। आता हा गूळ यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सारखं याला
असं हलवत राहायचं आहे आणि हा गूळ जो आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा. फार वेळ लागणार नाही याला मिक्स व्हायला. गूळ यात मेल्ट झाला की पाणी सुटतं याला आणि थोडंसं पातळ होतं हे. तर ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे पाणी सुटलेलं असतं ते आपल्याला पूर्ण असं आटवून घ्यायचं. इथे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी देखील टाकू शकता. पण मी इथे अर्धा किलो आवळ्यासाठी 1/2 किलो गूळ एवढा घेतला आहे. आता हा गूळ मिक्स झाला की गॅस कमी करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं. म्हणजे काय होतं, हे बाहेर उडणार नाही. याचे असे हे शिजायला लागलं की थेंब उडतात वरती, त्यामुळे झाकण ठेवून मध्ये मध्ये याला फिरवून किंवा हलवून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं. आता झाकण ठेवते आणि एक मध्ये 2-3 वेळा फिरवून चांगलं 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण शिजवून घेते. आता एक याला 10 ते 15 मिनिटं मी शिजवून घेतलं आहे आणि इथे छान असं हे घट्टसर होत आलेलं आहे. यामधलं जे पाणी होतं ना ते आपण आटवून घेतलं आहे. आता यामध्ये आपण टाकूयात जिरं पूड. साधारण 1/2 चम्मच एवढी जिऱ्याची पूड टाकायची आहे आणि 1 छोट्या चम्मचनी काळं मीठ टाकायचं, 1 चम्मच. तुम्ही साधं मीठ देखील टाकू शकता, छान लागते. यात टाकूयात आपण 1/2 चम्मच गरम मसाला. गरम मसाला तुम्ही स्किप देखील करू शकता. आता हे पुन्हा एक चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मी इथे साधं मीठ देखील टाकते थोडंसं. दोन्ही मिठाची चव मस्त लागेल. अगदी 1/2 चम्मच एवढं टाकायचं आणि चाट मसाला टाकायचा आहे. तर इथे चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील टाकू शकता. तर इथे 1/2 चम्मच एवढा चाट मसाला आणि अर्धा चम्मच मी लाल मिरची टाकते. लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक टाकू शकता. मी इथे अर्धा चम्मच एवढी टाकली आहे. याने रंग सुद्धा येईल आणि चव सुद्धा छान लागेल. मिक्स करून घ्यायचं. मस्त असा रंग आलेला आहे याला. ही आवळ्याची गोड चटणी किंवा लोणचंही तुम्ही म्हणू शकता बघा. मस्त चपाती बरोबर किंवा पाव सोबतही तुम्ही ब्रेडला लावून देखील खाऊ शकता, छान लागतं. आणि शिवाय आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे, पौष्टिक आहे. आवळे सुद्धा आपल्या स्किनसाठी, केसांसाठी उपयुक्त असे असतात. त्यामुळे नक्की करून खा आणि छान झटपट होते आणि भरपूर दिवस टिकते सुद्धा. आता आपण हे यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. साधारण 1 चम्मच एवढा लिंबाचा रस टाकू म्हणजे अजून छान अशी चव येईल याला. आता हे मिक्स करून घेणार आहोत. 1 मिनिटभरच आपण आता शिजवून घेणार आहोत, कारण लिंबू रस टाकल्याच्या नंतर फार वेळ शिजवायचं नाही, नाहीतर याला कडसर चव येईल. तर बघा कलर काय अप्रतिम आलेला आहे आणि यामधलं पाणी सुद्धा छान असं सुकलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त झालं आहे हे. आता गॅस बंद करून घेते. आपल्याला आता जास्त शिजवायचं नाहीये आणि थंड झाल्यावर एखाद्या छान स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे.
थंड करून घ्यायचं. आता इथे गॅस बंद करून घेते मी आणि हे थंड करून घेते. आता यामध्ये मी तूप टाकायचं विसरले होते बघा. आपल्याला एक छोट्या चम्मचने 1 चम्मच तूप टाकायचं आहे. यामुळे काय होतं, याला छान चकाकी येते आणि चव पण मस्त लागते. तर हे मी टाकायचं विसरले होते. सर्वात शेवटी टाकत आहोत आपण तूप. आता हे मिक्स करून घेऊ. नक्की टाका तूप आणि गॅस बंद करून घेऊ. आता हे थंड करायला ठेवू.